नमस्कार. पाटील्स कॉर्नर्स या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुमचा छान जावो आणि गणपती बाप्पा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो अशी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. मैत्रिणींनो, पैसा, सौभाग्य, सुख, समृद्धी ही सर्वांनाच हवी असते. पण काही वेळा काय होतं तर या गोष्टी आपल्याला मिळण्यासाठी उशीर होतो किंवा या गोष्टी मिळण्यासाठी आपण खूप अतिशय प्रयत्न करतो, धडपड करतो, पण ती आपल्याला मिळत नाही. तर अशा वेळी तुम्ही काय करू शकता? तर अशा वेळी तुम्हाला पैसा, सौभाग्य आणि सुखसमृद्धी वाढवण्यासाठी तुमच्या घरामध्ये श्री गणेशाची ही मूर्ती अवश्य स्थापन करायची आहे. तर ही मूर्ती कोणती आहे आणि त्याची पूजाविधी काय आहे हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल बटनही प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यास मदत होईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मैत्रिणींनो, भगवान श्री गणेशांची पूजा ही विविध रूपांमध्ये केली जाते. त्यातलंच एक रूप ते म्हणजे श्वेतार्क गणेश. आता श्वेतार्काचा अर्थ काय आहे ते पाहूयात. श्वेतार्क म्हणजे पांढरा आकडा. जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात, श्वेतार्काचा अर्थ असतो की पांढरा आकडा. रुईच्या झाडाला पांढरा आकडा किंवा मदार असंही म्हणतात. मला वाटतं बऱ्याच ठिकाणी रुईच्या पानांचा उपयोग केला जातो बघा. शनिवारच्या दिवशी हनुमानाच्या गळ्यामध्ये आपण रुईच्या पानांची माळ घालत असतो. अशाच हाच रुईचा वनस्पती हे एक प्रकारचं झाड आहे रुईचं. आणि ज्योतिष आणि तंत्र उपायामध्ये श्वेतार्क गणेशाचं विशेष महत्त्व आहे. मैत्रिणींनो, श्वेतार्क गणेशाची पूजा आपण जर करत असो तर आपल्या घरामध्ये जर आपण पूजा केली तर आपल्या घरामध्ये धन, सुख, सौभाग्य आणि यश प्राप्त होतं. गणेश चतुर्थीच्या योगामध्ये आपण श्वेतार्क गणेशाची स्थापना घरामध्ये करावी. यामुळं तुमच्या सर्व समस्या दूर होऊ शकतात. तर आता ही स्थापना करायची कशी आणि ही मूर्ती मिळवायची कशी, हा सर्वात प्रथम प्रश्न आहे. रुईच्या झाडाच्या मुळातून प्राप्त होतात असे हे श्वेतार्क गणेश असतात बघा. शास्त्रानुसार श्वेतार्क गणपती हा पांढऱ्या आकडाच्या रुईचं झाड जे असतं ते झाडाच्या मुळामध्ये प्रकट होतात. आता या झाडाची फुले शिवलिंगावर देखील आपण अर्पण करतो बघा. तसंच याची पानांची माळ करून मारुतीच्या गळ्यामध्ये आपण घालत असतो किंवा मारुतीला अर्पण करत असतो. तर अशा या रुईच्या झाडाच्या पानांची आणि फुलांचं अतिशय महत्त्व आहे. पांढऱ्या आकड्याच्या मुळाशी श्वेतार्क गणपतीची प्रतिकृतीची निर्मिती होते आणि या झाडाच्या मुळाशी श्वेतार्क गणपतीची प्रतिकृती तयार होण्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी जाऊ द्यावा लागतो. आता पूजेचं सामान ज्या ठिकाणी उपलब्ध असतं अशा पूजा भांडारामध्ये सुद्धा दुकानांमध्ये तुम्हाला ही श्वेतार्क गणपतीची मूर्ती मिळून जाईल. तर तुम्ही तुमच्या जर घराच्या आसपास जवळपास कुठे रुईचं झाड असेल तर तिथे तुम्हाला मिळू शकतं. पण जर तुम्हाला तिथे नाही मिळालं तर तुम्ही दुकानांमधून सुद्धा खरेदी करू शकता पूजा सामानाच्या दुकानामध्ये. आता आपल्या घरामध्ये श्वेतार्क गणेशाची स्थापना का करायची? तर घरामध्ये श्वेतार्क गणेशाची स्थापना आपण केली आणि रोज विधिवत पूजा जर केलं तर घरामध्ये आपल्या सुख समृद्धी कायम राहतं. तसंच श्वेतार्क गणेशाची मूर्ती आपण जर तिजोरीत ठेवली तर स्थायी लक्ष्मीची प्राप्ती होते आणि घरावर रिद्धी सिद्धीची कृपा राहते. म्हणून आपण आपल्या घरामध्ये श्वेतार्क गणेशाची स्थापना करायची आहे. घराला एखाद्याची दृष्ट लागली असेल तर काय करायचं? श्वेतार्क गणेश स्थापनेने ही समस्या पूर्णपणे नष्ट होते. आपल्या घराला जी काही नजर लागली असेल, दृष्ट लागली असेल ती निघण्यास मदत होते. म्हणून आपण घरामध्ये आपल्या श्री गणेशाची, श्वेतार्क गणेशाची स्थापना करायची आहे. तसंच दुकान किंवा ऑफिसमध्ये श्वेतार्क गणेश मूर्ती स्थापन केली तर बिझनेसवर कोणत्याही प्रकारचा वाईट प्रभाव पडत नाही. तो तुमचा जो काही व्यवसाय आहे, धंदा आहे तो अतिशय छान चालतो
म्हणून तुम्ही तुमच्या दुकानामध्ये, व्यवसायामध्ये सुद्धा, ऑफिसमध्ये सुद्धा श्वेतार्क गणेश मूर्तीची स्थापना करू शकता। श्वेतार्क गणेशाची रोज पूजा केल्यानं सर्व प्रकारचे दोष नाहीसे होतात, जसं की पितृदोष, कालसर्पदोष यांची शांती होते। त्यामुळं आपल्याला त्याचे दोष लागत नाहीत आणि ते दोष कमी होण्यास सुद्धा मदत होते। म्हणून आपण आपल्या घरामध्ये श्वेतार्क गणेशाची स्थापना या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी निश्चितच करायला हवी। आता स्थापना करत असताना आपण काय करायचं आहे बघा, एक पाट घ्यायचा आहे। स्थापना कशी करायची तर पाट घ्यायचा, त्याच्यावरती लाल रंगाचं वस्त्र अंथरायचं आणि त्याच्यावरती ही जी झाडाची मुळी असते ती गणपतीच्या आकाराप्रमाणे बनलेली असते। तसंच काही दुकानामध्ये जर तुम्ही घ्याल तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवले त्याप्रमाणे ती मूर्ती बनवलेली असते। ती मूर्ती तुम्हाला आणून आपल्या घरामध्ये तिची स्थापना करायची आहे। सर्वप्रथम हळदी कुंकू, त्याच्यानंतर अक्षदा व्हायच्या, स्वस्तिक काढायचं आणि त्याच्यावरती या गणपतीच्या मूर्तीची स्थापना करायची आहे। तसंच त्याबरोबर या गणपती बाप्पांना आपण नैवेद्यामध्ये मोदक बनवायचे आहेत, नाहीतर जर शक्य नसेल तर गूळ आणि खोबरं याचा नैवेद्यसुद्धा तुम्ही या दिवशी दाखवू शकता। तर अशा प्रकारे आपण ज्या प्रकारे गणपतीची स्थापना करतो घरामध्ये गणेश चतुर्थीला, त्याचप्रमाणे यासुद्धा श्वेतार्क गणेशाची स्थापना तुम्ही तुमच्या घरामध्ये करायची आहे। आणि तसंच ओम गणपते नमः, ओम गणपते नमः हा मंत्र 108 वेळा म्हणायला विसरायचं नाही। अशा प्रकारे संकष्टी चतुर्थीला श्वेतार्क गणेशाची स्थापना करून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सुख, शांती आणि सौभाग्य, सुख समृद्धी मिळवू शकता। धन्यवाद। तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा। भेटूया तशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।